नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसरू नका। जरी कुणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स वाचून माझा नंबर दिलेला आहे, आटी दिलेल्या आहेत, आटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल। विनाकारणचा फोन लावून त्रास देऊ नका, कारण मला उतारे लोकांचे, माझ्या घरी येणारे लोकांचे कवडे सोडवत बसलेला असतो मी। तुम्ही सारखींदा फोन करताय, परत म्हणताय दादा तुम्ही फोन नंबर दिलाय, तुम्ही फोनच उचलत नाही। जोपर्यंत स्क्रीनशॉट येत नाही तोपर्यंत कुणाचाही रिसिव्ह फोन करणार नाही। जो नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते फोन पे नंबर आहे, गूगल पे नंबर आहे, कॉल नंबर पण तेच आहे, व्हॉट्सअप नंबर पण तेच आहे, हे मात्र लक्षात ठेवा। विनाकारण कोणी हे त्रास देण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो। तुम्हाला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो। जर आज आपण पाहणार आहोत मांगीर बाबाचा इतिहास। मांगीर बाबाला नैवेद्य कोणतं दिलं जातं, मांगीर बाबा कुणाकुणाचा राखणदार म्हणून काम करतो व मांगीर बाबाला कशा कारणानं पुजतात, आज सगळा खुलासा करणार आहे आणि मांगीर बाबाची पूजा कशी करावी तेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तुम्ही बऱ्यांदा पाहिले असेल मांगीर बाबा गुंजीर बाबाचा इतिहास देणारं प्रथम हे चॅनल शोध अस्तित्वाचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। म्हणून सांगतोय सटीक ना सटीक माहिती आम्ही घेऊन येत असतो। जर तुम्हाला दालिंद्री, साडेसाती, बाणामती, करणी, जादूटोना, वाऱ्याची समस्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिला आहे, आटे वाचून मला कॉल करावा मित्रांनो। ह्याच्यामध्ये लिंबा टोचण्यामध्ये, ते टोचण्यामध्ये, ह्याच्यामध्ये आमचे पूर्वज गेले, आमचे आजोबा गेले, म्हणून सांगतोय मित्रांनो आमचा हे धंदा नाहीये, हे पारंपरिक आलेलं आमचं काय असेल ते देवाचं रणगाणं आहे, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो। तर चला पाहूया मांगीर बाबा काय कोण होते, तर थोडक्यात माहिती मी तुम्हाला त्यांची सांगणार आहे मित्रांनो, ते तुम्ही ऐकून घ्यावी व तुम्हाला जर आवडली तर लाईक पण करा। बऱ्यांदा पाहिले असेल मित्रांनो काळूबाईचा सिपाई व काळूबाईचा राखणदार म्हणून असणारा मांगीर बाबा उर्फ गावजी बाबा मित्रांनो। मांगीर बाबाला माव हे मांगीर त्यांच्या जातीवरनं पडला आहे। मांगाचा वीर, शौर्य आणि चतुर असणारा मांगीर बाबा, नवसाला पावणारा, हाक्याला धावणारा, ज्याला कोण मातला असेल, ज्याला त्याचा गर्व मातला असेल त्याला फटका लावणारा माझा मांगीर बाबा, सत्याचा वाली हा मांगीर बाबा म्हणजेच गावजी बाबा मित्रांनो। गावजी बाबा व मांगीर बाबा मध्ये काही लोकांना खूप वेगळं वाटतं की दादा मांगीर बाबा वेगळे असतील आणि गावजी बाबा वेगळे असतील, तर मित्रांनो तसं नाहीये। मांगीर बाबालाच गावजी बाबा म्हणलं जातं, पण मांगीर वीर पण म्हटलं जातं, कारण मित्रांनो वीरासारखं मरण त्यांना आलं होतं। वीर नव्हे तर शिवशंभोचा काही लोक म्हणतात, शिवशंभोचाही ते अवतार झाले मित्रांनो व काळूबाईचा राखणदार झाले मित्रांनो। जर तुम्ही काळूबाईची सेवा केली, काळूबाईला मानपान दिला तर त्यांचा राखणदार घरोघरी पूजावा लागतो। जेव्हा काळूबाई तुमच्या गादीवर असती, तुमच्या अंगात असती, तेव्हा गावजी बाबा म्हणजेच मांगीर बाबा आणि गोंजी बाबा त्यांचे राखणदार असतात आणि दाऊजी पाटील त्यांचे राखणदार म्हणून येत असतात। मांगीर बाबा नेमका आहे तरी कोण, तर चला जरा डीप मध्ये इतिहास आपण त्यांचा पाहूया मित्रांनो। मांगीर बाबांची बायको हे मिर्जाबाई यांचे नाव असे होते मित्रांनो, आणि त्यांना एक पुत्र पण होते, त्यांचे नाव रामचंद्र असे त्यांचे नाव होते मित्रांनो। गावजी बाबा म्हणजेच मांगीर बाबा मित्रांनो हे लकाबाईच्या नवसाचा होता। काही त्यांच्या आईला मूळ बाळ नव्हतं म्हणून त्यांच्या आईने मांगीर बाबाला मागून घेतलं। हे वरकड्याच्या लकाबाईला त्यांनी साखळं घातलं होतं मित्रांनो, म्हणून त्यांना पुत्र एकुलता एक माझा मांगीर बाबा त्यांच्या पोटाला आला। मांगीर बाबा जेवढे मयाळू होते तेवढेच कनवाळू पण होते, आणि त्यांची पत्नी मित्रांनो हे म्हणजे गिरजाबाई म्हणजे गिरजा आई मित्रांनो, यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले आणि त्यांची सासरवाडी म्हणलं तर वाघे भरडी त्यांची हे सासरवाडी। आणि मांगीर बाबाचे आई वडील म्हणजे सजाबाई आणि रंभाबाजी यांचे आई वडील होते। मंगरुळाच्या मडीत बसला माझा गावजी बाबा मित्रांनो। सांगण्याचा उद्देश आहे पाटलाच्या गावामध्ये काय असं कृत्य घडून आलं, काय असं आलं की त्यांनी हे दान केलं की जो मांगीर असेल किंवा मांग जातीचा असेल तेव्हा तिथं त्यांना पुरावं लागेल व त्यांचा बळी द्यावं लागेल, असे काही महामारी तिथं सुटल्या असावी मित्रांनो। मग तिथनं मांगीर बाबाला त्यांच्या सासरवाडीला त्यांच्या लेकरा बाळांना घेऊन यायला जायचं होतं। तेव्हा जाता जाता दुपारची पहाट होती। मांगीर बाबा त्यांच्या घरातून निघले। आई बापाला सहज राहीन
आणि माझ्या पोराला म्हणजेच माझ्या रामचंद्र बाळाला म्हणजेच माझ्या बायको म्हणजेच माझ्या अर्धांगिनीला गिरजाबाईला मी भेटून लवकर परत येईन आणि रात्री आपण घरामध्ये सर्वजण भोजन करू म्हणून मांगीर बाबांनी भाकर बुत्ती घेतली आणि त्या गावाकडे निघाले। पण तिथं जाताना एक विहीर होती, विहिरीजवळ पाटलाची सून तिथं पाणी भरत होती। पाणी भरत असताना मग त्या बाईला मांगीर बाबांनी पाणी मागितलं। मग त्या बाईंनी त्यांना पाणी दिलं आणि सांगितलं, बाबा तू कोण? माझे बहीण, मी मांगाचा मुलगा आहे, माझं नाव गावजी आहे असे म्हणताच मग त्या बाईला मांगीर बाबांनी त्यांची बहीण म्हणले होते आणि ते म्हणाली, मला तर कुठला भाऊ नाही पण तू मला बहीण म्हणलास म्हणून मी तुला सांगते, त्या इशीच्या रुळावर तू जाऊ नको। तिथं लोक म्हणजे पाटलाचे राखण करणारे लोक मांगीराचा बळी घेणार आहेत व तिथं पुरणार आहेत असं बोललं तरी पण मांगीर बाबांनी ऐकलं नाही। मांगीर बाबाची दुपारची वेळ होती। मांगीर बाबा पुढे पुढे निघाले। निघताच त्यांनी म्हणाले, माझ्या बहिणीसारखी आहेस तू, सांगितल्याबद्दल तुझा धन्यवाद म्हणून मांगीर बाबा पुढे निघाले। दुपारची वेळ होती, तिथं काही गावकऱ्याचे लोक बसले होते। मग गावकरच्या लोकांना बघून जी बाबांनी म्हणजेच मांगीर बाबांनी मुजरा धरला आणि म्हणाले, बाबा तू कुठून आलायस, काय तुझं नाव? मग त्यांना मांगीर बाबांना त्यांचे नाव सांग, धावड्या मागाचा मुलगा आहे मी, माझे नाव गावजी बाबा म्हणून तिथल्या गावकर लोकांना मांगीर बाबांना त्यांचे नाव सांगितले। नाव सांगता त्यातला एक माणूस म्हणाला, अरे हा तर मांगाचा आहे, ह्याला तर इथं पुरलं पाहिजे, मग आपल्याला शिकार हे मात्र गेली नाही पाहिजे आपल्या हातातून म्हणून हे म्हणाले। गावजी बाबाला म्हणजेच मांगीर बाबाला सोडले नाही। गावजी बाबाला म्हणाले, ह्याला जाळ्यात अडकून ठेवलं पाहिजे, आता उद्याची रात्रपर्यंत ह्याला जाळ्यात अडकून ठेवलं पाहिजे असे गावकरातले लोक मांगीर बाबाला म्हणाले। मांगीर बाबा म्हणाले, मी माझ्या सासरवाडीला चाललो आहे, मी माझ्या लेकराला आणि गिरजाबाई म्हणजे माझ्या पत्नीला भेटण्यासाठी चाललो आहे, मला जाऊ द्या। तेव्हाच मग पाटील म्हणाला, मग उद्याच्याला सांच्याला देवीची यात्रा आहे म्हणजेच वरकड्याच्या लकाबाईची यात्रा आहे, जोपर्यंत जत्रा होत नाही तोपर्यंत सोडत नाही। तुम्ही तर मांगाचे, तुमचा मान तर लकाबाईला हवाय, तुमच्या हातनंच आपण मानपान देऊन लकाबाईचा यात्रा साजरी करूया म्हणून असे सांगितले। पण मात्र गावजी बाबा म्हणजेच मांगीर बाबा म्हणाले, मला वेळ झाला आहे, मी माझ्या लेकराला मला पाहूशी वाटायला लागले आहे, माझ्या बायकोला कधी भेटल असे झालेले आहे, मी काय थांबू शकत नाही। मग सगळे गुंजी बाबाला म्हणजेच मांगीर बाबाला सर्व काही कळून आले की जर मी इथं थांबलो हे माझा बळी घेतील, त्याच्यामुळे मग त्या पाटलांनी परत येतो असे म्हणून सांगितले। मांगीर बाबांनी पाटला लोकांना सर्वांना सांगितले, सहकार्य लोकांना सांगितले की मी सांच्याला देवीच्या यात्रेला मी येतो। मग तिथल्या लोकांनी विश्वास ठेवला नाही। मांगीर बाबाला व गावजी बाबाला समोर लकाबाईच्या समोर नेले आणि तिथं शपथ खायला लावली आणि मांगीर बाबांनी तिथं देवीची शपथ मांगीर बाबांनी शपथ खाल्ली। म्हणजे मित्रांनो विचार करा, मांग म्हणजे चतुर व बुद्धिवान आणि एकनिष्ठ हे मात्र लक्षात ठेवा। मांगाने एकदा शब्द दिला तो मरेपर्यंत पाळतो आणि मिशीला ताव लावला तर भऱ्यांना घाबरत नाही असा मांगवीर माझा मांगीर बाबा होता। सलाम आहे माझ्या मांगीर वीराला की आम्ही त्यांची सेवा करतो, त्यांची आराधना करतो। त्या संध्याकाळी गिरजाबाईला भेटून सासरवाडीला भेटून नमस्कार करून सर्व काही कथा सांगितली। मग गिरजाबाई रडायला लागल्या, त्यांचे सासरवाडी रडायला लागली। जसा शब्द मान दिला होता मांगीर बाबांनी तसाच मान पाळला आणि चंद्रबाळाला आणि त्यांच्या गिरजाबाईला म्हणजेच त्यांच्या पत्नीला आणि मांगीर बाबा आले। आर्तनाच त्यांच्या हातामध्ये म्हणजे गिरजाबाईच्या हातामध्ये तलवार होती। तलवार म्हणजे साधी सुधी नाही मित्रांनो, जसं ते गावाकडे आले तसं मात्र गिरजाबाईंनी त्यांची तलवार धारदार फिरवायला लागली, कारण त्यांनी मान सन्मान त्या गावकडच्या लोकांनी दिला नव्हता। कारण कसं जसं ढकलत होती म्हणून मांगीर बाबाला राग आला, राग सण नाही झाला, कारण जसं वचन दिलं होतं त्या वचनावर मात्र ते जागले। पण तिथल्या गावातल्या लोकांनी त्यांना सन्मान दिला नाही म्हणून त्यांना खूप असा राग आला। राग येताच त्यांच्या बायकोला त्यांनी वंगाळ बोलले। वंगाळ बोलताच माझी गिरजाबाई तिथं तलवार घेऊन मग काय दैत्याचे जसं कालीने मुंडे छाटले तसंच मग एक एक रक्ताचा थेंब वाहू लागला। गिरजाबाई ही साधी सुधी नव्हती मित्रांनो, एक देवीचा अवतार म्हणला तरी चालेल अशी देवता होती हे मात्र लक्षात ठेवा। मग मांगीर बाबा तिथून निघून गेले आणि मडगडामध्ये जाऊन बसले। तिरांनी मांगीर बाबा तिथून
कळून आले तिथे ते जंगलात गेले आणि त्यांना साती आसराने पोटात घेऊन थांबवले. पण मुलाबाईला गावकऱ्याच्या लोकांनी पकडून तिथं झाडाखाली बांधले. हो, झाडाखाली बांधले. सांच्याला एक माणूस तिकडे जाताच त्याला मांगीर बाबा दिसला. मांगीर बाबा दिसलास त्याला कळले पुढे जर मांगीर बाबाच्या मी नादी लागलो, मांगीर बाबा माझा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही, कारण तो 10 जणांना ऐकत नाही असा मांगीर बाबा आहे. आणि मांगीराची जात म्हणजे शूरवीराची जात, हे मात्र लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर त्यानं गावकऱ्यांना व सरपंचला बोलून आणले व तिथले सरपंच मांगीर बाबा गावकरी लोक आले. बाबांनी असा चमत्कार केला, ज्या लोकांनी त्यांच्यावर खुराडे ओवाळल्या, जे लोक तलवार घेऊन आले होते ते जाग्यालाच थांबले. जाग्याला थांबताच पाटील थरथरावून गेला, घाबरला, गाबनला. बाटलाला कळे ना हे तर देवरूपत्या अवतार आहे, हे तर खतरनाक आहे. पण जसं मांगीर बाबा चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईटच होता, हे मात्र लक्षात ठेवा. पाटलाला काय झाले, पाटील म्हणला बाबा मी तुला हात लावत नाही, माझ्यापासून सरक, तू बी मला काय तर करून टाकशील. कारण मित्रांनो तिथे एक चमत्कार झाला. चमत्कार असा झाला, जी लोक मारायला आले होते तेच तिथं स्टॉप होऊन झाले, पुतळे झाले. अक्षरशः ते अक्षरशः पुतळे झाले. मग त्याच्यानंतर मांगीर बाबांनी शब्द पाळला. मांगीर बाबांनी सांगितलं मी ईडीच्या रुळात जायला तयार आहे. मी माझा मांगीर बाबा गिरजाबाईला घेऊन जायला तयार आहे, पण माझी पण एक अट आहे, मला बी पाटलाची सून म्हणून तिथं तिला बी आमच्या सोबतच पुरावं. च्या गडीत गावजी बाबाला नेलं व गावजी बाबाने सांगितलं मला नवीन पोशाख फेटा, माझ्या पोराला नवीन पोशाख फेटा आणि माझ्या बायकोला नऊवारी साडी आणि साडी चोळीचा आहेर देऊन सगळ्यात जत्रा काढून मग लकाबाईच्या दर्शनला जाऊन मोठी यात्रा काढून मग तिथं मनरुळीच्या गडीत बाबांना नेलं आणि जसं मान सन्मान घेऊन बाबांपाशी पुरलं गेलं. बाबांची आरती करण्यात आली. आरती देऊन मानपान बाबांना देण्यात आलं. बाबांनी पण एक वचन दिलं, जर माझा मुलाचा आवाज रडत्याला आला तर मी ह्या गावाला उद्ध्वस्त करून टाकेन. माझा पण एक शब्द आहे, मी या गावाला उद्ध्वस्त करून टाकेल. जर माझा आवाज माझ्या बायकोला गेला आणि बायकोचा आवाज मला आला आणि माझा आवाज लेकराला गेला आणि लेकरू जर रडलं तर मी ह्या गावाला नायनाट करून टाकेल. मग पाटील हा घाबरला. पाटलाने घाबरून वचन दिलं तसं काही होणार नाही. आरती झाली, सांच्यालची वेळ होती, आरती झाली. मग रुळाच्या मडीत बाबा बसले, गिरजाबाई बसली आणि गिरजाबाई बसतात जसं त्यांच्यावर जसे दगड फेकले मित्रांनो तसंच त्यांनी म्हणजे आमच्या मांगीर बाबा देवांनी पाटलाच्या सुनाला बरोबर हिडीत ढकलून दिलं व त्यांच्या पायाखाली त्यांनी ठेवून टाकलं. मग असंच मिरूळ झालं मित्रांनो, गावाचं कल्याण झालं. असे खूप वर्ष झालं गावाचं कल्याण झाले. गावाची शेती पिकायला लागली. शेतीमध्ये प्रत्येक शेतामध्ये मांगीर बाबाचं ठाण हे निर्माण झालं व लोक मांगीर बाबाला चांगल्या कामासाठी पूजू लागली. पण मित्रांनो एक चमत्कार असा झाला, तिथलं ध्यान दिलं नाही. मग रुळीच्या पैसे कोणाला ध्यान दिलं नाही. मग कोंडीबा नावाचा एक माणूस होता, त्याच्या स्वप्नात मांगीर बाबा कसा गेलाय तर पाहूया मित्रांनो. मांगीर बाबा रात्रीचे 12 वाजले होते. मांगीर बुवा त्यांच्या स्वप्नात गेले, म्हणजेच गावजी बाबा त्यांच्या स्वप्नात गेले. ए कोंडीबा उठ, माझ्या ईर्ष रुळावर सर्वांनी घाण केले आहे, खूप कचरा साठलेला आहे, ते कचरा मात्र साफ कर. मध्यरात्री 2-3दा स्वप्न पडले, लक्ष दिलं नाही. परत अचानक दिसकान घडले बाबांचे. मग कोंडीबा जागृत झाला, उठला, घाबरला, गाबनला. मग त्यांनी म्हणले हा कसला चमत्कार आहे. मग त्यांच्या साथीदाराला नेलं आणि तिथं बघतोय तर काय खूप सारा कचरा गवतं साठले होती. ते गवतं काढली आणि तिथेच त्यांनी म्हटले हे देवरूपी अवतार होता, हे असा सत्याला पावणारा नवसाला धावणारा हे माझा मांगीर बाबा होता, हेच माझा मांगीर बाबा होता. म्हणून त्यांना लकाबाई पशी मान भेटतो. लकाबाईच मांगीर बाबा आहे म्हणून लकाबाई नंतर गाडीवानानंतर माझ्या मांगीर बाबाला ही तिथं खूप मोठं मान आहे. आणि काळूबाईला बी मान आहे मित्रांनो. काळूबाई पशी राखणदार म्हणून तिथलं राखण करतो माझा मांगीर बाबा. आणि तिथंच तुम्ही पाहिलं मित्रांनो तर गावजी बाबा म्हणजेच मांगीर बाबा हे तुम्हाला तर कळलंच असेल. पण तिथं मर्याई लक्ष्मीचं पण मंदिर आहे. जिथे जिथे गाडीवान, जिथे जिथे लक्ष्मी आई लकाबाई, तिथं माझा मांगीर बाबा असतो म्हणजे असतोच. गाडीवान आहे, नवसाला पावणारा जर हाके
हाकेला धावणार आहे हे माझा मांगीर बाबा आहे. तिथंच मग त्या कोंडीबा महाराजांनी शपथ काढली, चैत्र महिन्यात बाबांची खूप मोठी यात्रा भरेल. आणि मित्रांनो, असे काही लोकांचे नवस पूर्ण व्हायला लागले. काही लोक त्यांना देव म्हणून घरात पूजायला लागले, काही लोक शेतात पूजावं लागले, काही लोकांना ते नवसाला पाहावं लागले, काही लोक वेगवेगळ्या नवसांनी देवाला प्रसन्न करा लोकांनी त्यांना प्रसन्न करून घेतलं. कारण हाकेला धावणारा, नवसाला पावणारा, लवकर काम करणारा माझा मांगीर बाबा आणि गावजी बाबा मित्रांनो उर्फ गावजी बाबा आहे. त्यांचा मुलगा जरी म्हणलं रामचंद्र आणि त्यांच्या बायकोचं नाव म्हणलं तर गिरजाबाई मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. आणि मांगीर बाबाला आज प्रत्येक देवांमध्ये ज्याच्या घरी मांढरची काळे असती त्याच्या घरी मात्र माझा मांगीर बाबा असतो आणि गुंजी बाबा असतो. ज्याच्या घरी लकाबाई लक्ष्मी आई त्याच्या घरी माझा मांगीर बाबा असतो म्हणजे असतो. नंतर मग गाडीवान पण बाबा असतो, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. एवढा मोठा माझा मांगीर बाबाचा इतिहास मी तुमच्या पुढे सांगितला आहे मित्रांनो. इतिहास आवडल्यास लाईक सबस्क्राइब करा, शेअर करायचं मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, देवाची जत्रा पाहायला विसरू नका. मांगे बर्डी इथे देवाची खूप मोठी जत्रा भरते, नवसाला पावते. लोक खूप मोठ्या संख्येने लोक येतात, 1.5 लाख ते 2 लाख संख्येने लोक येत असतात. आणि प्रत्येकांचे नवस वेगवेगळे असतात. टुकून घेतं कोण, परंपरा चालत आणणारी परंपरा आहे, त्याच्यामुळे मित्रांनो परंपरा ही चालतच असते. ते शेवटी सत्याचा देव असतो, त्याला कुणाचाही त्यांचा नवस फेडत असतो मित्रांनो. जर तुम्हाला मांगीर बाबाला नैवेद्य द्यायचा असेल तर अंड, लिंबू, सिगरेट, दही, भात, गांजा. आता तर गांजावर कारवाई आहे मित्रांनो, पण त्यांना सिगरेट हे खूप चालतं. त्यांच्या पत्नीला चाळी चोळींना हायर माहेर जे लेडीज लोक करतात मित्रांनो, आहे त्यांची ओटी वगैरे भरली तर चालते. आणि म्हणजेच रामचंद्र बाळाला टोपी आणि जे बारक्या पोरांना जे लागते मित्रांनो खेळणी वगैरे तुम्ही त्यांना ही देऊ शकता, हे मात्र लक्षात ठेवा. आणि मांगीर बाबा हे खूप डेंजर आहेत मित्रांनो. भूत थाप मात्र माझा मांगीर हाताला दे. जर मांगीर बाबांनी जर भूतांपाशी गेले आणि ज्याला भूत लागलेला, भूत बांधा लागलेला असेल, जाटीला हात जरी मारला तर भूत त्यांच्यापाशी थांबत नाही. कारण देवरूपी काय काय लोक म्हणतात की ते देवरूपी हे अवतार होते, पण लका राखणदार म्हणून पण होते. कारण त्यांच्या आईला लेकरू बाळ हे नव्हते, तेव्हाच लेकरू बाळ म्हणून त्यांनी नवस केला. सरजाबाईंनी नवस केला लकाबाईला. सरजाबाई मूळ झालं ते म्हणजे गावजी बाबा मित्रांनो. गावजी बाबा म्हणजे मांगीर बाबा हे लकाबाईच्या नवसाचे आहेत, म्हणून मित्रांनो देवरूपी ते अवतार झाले. आणि मांगीर बाबा हे काय काय लोक धंद्या पाण्यासाठी बी त्यांना नेत असतात, कोण सुख समाधान आणण्यासाठी पण त्यांना घरात आणत असतात, पूजत असतात. जेवढा दालिम देवता आहे तेवढाच नवसाला पावणारा व हाकेला धावणारा पण माझा सत्याचा मांगीर बाबा, हे मात्र लक्षात ठेवा. चुकून माझ्याकडनं थोडाफार इतिहास राहिला असेल तर मला माफी असावी मित्रांनो, पण संपूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तर राहिला प्रश्न पूजा कशी करावी मित्रांनो. त्यांना पूजा तुम्हाला माहितच आहे, नैवेद्य काय द्यायचा मी सांगितला. त्यांची पूजा जसं तुम्ही रेग्युलर देवतांची पूजा करता तशी त्यांची पूजा करा. कारण मांगीर बाबापाशी कुठलाही नवस असो पूर्ण होतो. काय कायला लेकरू बाळ होत नसेल तरी पण लेकरू बाळ होतं, काय कायला कुठलाही त्रास असो, जर तुम्ही तिथला नवस मागितला तो मात्र पूर्ण होतो. असा नवसाला पावणारा, हाकेला धावणारा सत्याचा माझा गावजी बाबा किंवा मांगीर बाबा, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आमचा हेतू असतो की लोकांना जास्तीत जास्त खरी माहिती सांगण्याचं व लोकांना खरा इतिहास सांगण्याचं. मित्रांनो, आम्ही पण गादीत चालवतो, आम्ही पण लोकांचे कौल घेतो, पण मित्रांनो जसं लोकांचं आम्ही भलेही करतो नाही असं नाही, पण लोकांना सत्य काय सांगण्याचा ही पण आम्ही कामं करतो. म्हणून एक तर लाईक तुमच्यापासून मला हवंच आहे. आणि जर तुम्ही मांगीर बाबाचे भक्त असाल, लकाबाईचे भक्त असाल, काळूबाईचे भक्त असाल तर मांगीर बाबाच्या नावानं चांग भलं, लकाबाईच्या नावानं चांग भलं व मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.